मुख्यमंत्री कोण, तर एकनाथ शिंदे. आणि मलाही त्याचा समाधान आणि आनंद आहे, कारण माझ्या एका सहीमुळे अनेकांचे जीव वाचतायत, अनेक प्रकल्प सुरू होत आहेत. मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 460 कोटी रुपये दिले आणि जवळपास 70 ते 80 हजार 90 हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला. शेवटी हे पैसे लोकांचे आहेत. हे जो काही निधी मुख्यमंत्री सहायता निधी हा लोकांसाठीच वापरला पाहिजे आणि त्यांच्या जीव वाचवण्यासाठीच वापरला पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प या ठिकाणी आलेत. हे सभागृह देखील त्यातूनच झालं आहे. अनेक सभागृह या ठिकाणी झालेली आहेत. उदय सामंत यांनी मगाशी सांगितलं, पाणी पुरवठा योजना असेल, अनेक रस्त्यांची कामं असतील, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी प्रकल्प असतील, योजना असतील, अनेक योजना. मगाशी कुठलं एक तुम्ही सांगितलं राहिलेलं होतं ते नगरपालिकेची इमारत. आता बोला नगरपालिकेत निवडून दिल्यानंतर बसायला जागा पाहिजे की नाही, काम कुठून करणार. मी ताबडतोब पैसे दिले आणि जिल्हा परिषदेची देखील तजवीज करून ठेवलेली आहे आपण. त्यामुळे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना चांगलं प्रशस्त सोयी सुविधांचं कार्यालय असलं पाहिजे. लोक येतात, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच अशा या परिस्थितीमध्ये विकासाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि विकास हाच आपला अजेंडा आहे. आणि म्हणून आजच्या या अशा परिस्थितीत देखील साधेपणाने आपण प्रचार करतोय आणि मला यावेळेस कोणावरही काही टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही, कारण शेवटी आपण विकास हाच अजेंडा आपण पुढे घेऊन चाललेलो आहे. आणि म्हणून या चिपळूणमध्ये जे जे काही विकासाचे प्रकल्प आहेत, मला आठवतं आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय पण घेतला, मुलींना उच्च शिक्षण आपण मोफत केलं, शेतकरी सन्मान योजना आपण केली. प्रधानमंत्री मोदीजी 6,000 रुपये देत होते, आपण आणखी सन्मान योजनेमध्ये 6,000 रुपये टाकले. पीक विमा योजना अतिशय आपण सोपी केली. अनेक योजना आपण त्या काळामध्ये केल्या. वयोश्री योजना केली, ज्येष्ठांना योजना केल्या, युवकांसाठी योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आपण त्या काळामध्ये केल्या. एवढं शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो. आणि आरोग्याच्या देखील अनेक योजना आपण केल्या. आरोग्य आपल्या दारी असेल, शासन आपल्या दारी असेल. शासन आपल्या दारी हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण सुरू केला. अनेक लोक मला विचारत होते, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, काय आहे शासन आपल्या, क्या आहे शासन आपल्या दारी. मी त्यांना म्हणालो, शासन आपल्या दारी ज्या योजना मिळवायला लोक सरकारी कार्यालयात जातात, मंत्रालयात जातात, जिल्हाधिकारी कचेरीत जातात, त्यांना तिथं चक्रा मारायची गरज लागता कामा नये. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आम्ही केलं शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आणि जवळपास 5 कोटी लोकांना त्याचा फायदा मिळाला. 5 कोटी लोकांना, ही मोठी अचिव्हमेंट आहे. शेवटी काही योजना अशा असतात की त्या मिळवता माणूस कंटाळून जातो आणि योजना सोडून देतो. पूर्वी लाभ नव्हते का होते, लाभार्थी नव्हते होते, योजना नव्हत्या का होत्या, परंतु त्या पोहोचल्या पाहिजे सर्वसामान्य माणसापर्यंत. ही भूमिका आम्ही घेतली आणि सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो, मग सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या योजना करत असताना लाडकी बहीण योजना सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल तर लाडकी बहीण योजना. आणि ही देखील सुरुवात कशी झाली आपल्याला मी सांगू इच्छितो. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, गरीब कुटुंबातून मी पुढे आलोय. मी देखील माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली, ते कसा महिना चालवायचा, कसं करायचं हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मात्र एक ठाम निश्चय केला, माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी एक योजना करायची. आणि त्यामधून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये विरोध केला, अनेक लोकांनी टीका केली, अनेक लोक कोर्टात गेले, हे काय लाडकी बहीण योजना होणार आहे का, हे काय 1500 रुपये का पुरणार आहेत का, हे का असं झालं का तसं झालं का. परंतु अनेक लोकांनी विरोध करून देखील काही त्यांना ती थांबवता आली नाही, कारण मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे होता, माझ्याबरोबर देवेंद्रजी अजितदादा होते. आणि म्हणून ही योजना जी सुरू केली आम्ही, अतिशय यशस्वी योजना. ही योजना सुरू करणं मोठं धाडस होतं. किती खर्च वर्षाला माहीत आहे,
45,000 कोटी रुपये वर्षाला आपल्याला या योजनेला लागतात. 2.5 ते पावणे 3 कोटी महिला लाडक्या बहिणींना हा लाभ मिळतोय. आणि म्हणून ही योजना सुरू केल्यानंतर अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी आपल्या प्रपंचाला साथ दिली, आपल्या कुटुंबाला आधार दिला. काही लाडक्या बहिणी एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला, छोटा मोठा व्यवसाय सुरू केला, बचत गट काढले, क्रेडिट सोसायट्या काढल्या. अनेक सक्सेस स्टोरी आहेत. त्यामध्ये आता काही लोक म्हणतात कशाला केलं, असं झालं, त्याच्यामुळे अर्थसंकल्पावर भार आला. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असंही पाहिलं पाहिजे की या लाडक्या बहीण योजनेमुळे काय काय, याचा जर सर्वे केला तर अनेक अशा गंभीर कथा, स्टोरीज, सक्सेस स्टोरीज आपल्या समोर येतील की अनेक लोकांनी हेच पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये आणलेत, अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. काही लोकांनी तर घरामध्ये, एका अगदी दुर्गम भागामध्ये आमचा एक पदाधिकारी गेला होता. मला काय कसं काय चाललं, 2च लोक होता घरामध्ये, वयस्कर लोक, आणि म्हणाले कसं चालवता. म्हणजे आम्ही काय बघा, हे आमचं भात करतो, भाताची शेती, नाचणीची शेती, आणि बाकी 1500 रुपये येतात, त्याच्यामध्ये तेल, मिरची, मीठ आम्ही वापरतो. असेही काही कुटुंब आहेत, असेही कुटुंब आहेत, काही व्यवसाय करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून हे देखील एकीकडे पाहिलं पाहिजे की या योजनेमुळे आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त झाला, त्यांचा समाजात मान वाढला, सन्मान वाढला. आणि म्हणून ही लाडकी बहीण योजना किती कुणी अफवा पसरवल्या, कुणी माईकाला आला, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आता पत्रकार मला विचारतात, तुम्ही घोषणा केली 2100 रुपये, बोला हो केली आहे, आम्ही खोटं बोलणार नाही, आणि योग्य वेळी ते आम्ही देणार, योग्य वेळी ती आम्ही जे घोषणा केली ते देणार. कारण आम्ही खोटं आश्वासन, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. त्यामुळे जे बोललोय ते बोललोय. आणि म्हणजे ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या घोषणा, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी देखील विचारतात मला लोक, कधी करणार. आता आम्ही एक बैठक घेतली, मुख्यमंत्री आमची अजितदादा होते त्यावेळेस, एक बैठक झाली आहे, त्यात कमिटी केलेली आहे, अहवाल येईल, आणि त्यानंतर त्यावेळी योग्य वेळी तोही निर्णय होणार आहे. कारण शेवटी शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला सर्वात जास्त मदत करणारं सरकार महायुतीचं आहे. अतिवृष्टी झाली त्यावेळेस देखील आपण पाहिलं की 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं, पैसे तात्काळ सुरू झाले. त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आम्ही सांगितलं होतं, आणि म्हणून त्यावेळेस देखील आम्ही तात्काळ त्यांना पैसे, त्याचा इन्स्टॉलमेंट सुरू केला.